आपला आकाशकंदील तयार आहे मित्रांनो. बघा 250 झाकणं लागली या आकाशकंदील बनवायला. जय शिवराय, जय शंभूराजे भावांनो. सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज मी तुम्हाला बाटल्यांच्या झाकणांपासून सुंदर असा आकाशकंदील बनवून दाखवणार आहे. त्यासाठी लागणार साहित्य सर्व आपण इकडे घेतलेलं आहे. काय काय साहित्य घेतलेलं आहे तर चला बघूया आपण. मित्रांनो 4-5 कलरच्या बाटल्यांची झाकणं आपण इकडे घेतलेली आहेत. इकडे फेमिकॉल घेतला आहे एक झाकणामध्ये, बाटलीचं झाकण घेतलेलं आहे, कैची घेतलेली इकडे आपण, पेपर घेतला आहे आणि ब्लूगन ट्यूब्स घेतल्या आपण 8 आणि ब्लूगन घेतलेली आहे आणि इकडे बलून घेतला आहे. याच्या सहाऱ्याने आता सुंदर असा आकाशकंदील बनवूया आपण. सर्वात अगोदर फ्रेंड्स आपल्याला पेपरचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. हे आपल्याला बलूनवरती लावायला बारीक बारीक तुकडे करून घेतोय आपण, कारण मोठे तुकडे असेल तर ॲडजस्ट करता येणार नाही आणि व्यवस्थित बसणार नाही. तर आपल्याला कसं आहे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे एकसारखे, आणि थोडे वाकडे तिकडे असले तरी चालतील. मित्रांनो आपण पेपरला कटिंग करून घेतलेलं आहे. आता लास्टचा एक राहिलेला आहे. मित्रांनो पेपर आपण कटिंग करून घेतलेला आहे. अगोदर आपण पाणी आणि फेमिकॉलला लावून घेतोय. पाणी का लावतोय, पाणी लावायचं याचं कारण काय आहे, कारण का जसं फेमिकॉल लावला तर लगेच फेमिकॉल सुकून जातो. तर पाण्याचा हात घेतला आपण आणि जो फेमिकॉलवरती असं सोलून घेतला तर लवकर हा सुकत नाही, थोडा वेळ असा राहतो. म्हणजे जोपर्यंत आपण पूर्ण पेपर याच्यावरती चिपकवत नाही तोपर्यंत हा याच्यावरती राहणार आहे. सर्व एकदम नाही लावायचं आहे. जसं तुम्हाला पेपर लावायला लागतील तसं तुम्ही लावून घ्या. सर्व जर बाजूला जर लावला तर तुम्हाला हा बोलून पकडता येणार नाही आणि मग हातातून जास्त सटकेल. आता जे आपले पेपर आहेत त्यांना असं एक एक उचलणार आहे आणि असं इथं चिपकवायचं आहे. एकदम सोपी प्रोसिजर आहे. हे पेपर आपण का चिपकवतो माहिती आहे का, कारण बाटलीचं झाकण जर याच्यावरती लावलं बलून फुटायचा चान्सेस जास्त असतो, म्हणून आपण त्याला अशा प्रकारे चिपकवणार एकावरती एक. लावताना एकसारखं तुकडं आलं तरच हा लागणार व्यवस्थित. आता 2 लावले आपण एकसारखे, तर त्याच्या इकडच्या साईडला पण आपल्याला सेम तसंच लावायचं आहे. आता हे लावले आपण. आता बघायचं कुठं आपलं राहिलेलं आहे. तर यासाठी आपल्याला अजून छोटे छोटे लागतील, तर छोटे छोटे आपण तयार केलेले इकडे. आता यांना ऑलरेडी आपण पाण्यामध्ये भिजून घेतो इकडनं, आणि इकडनं असे लावून घेतो. हा इकडे लावला, याच्यावरती आपण इकडे हा एक इकडे असा लावला. आता याला इकडे आपण असं चिपकवणार आहोत. बाबू कापून देतोय आणि आपण आता याला चिपकून होते एकसारखे. अजून पण देतो. हे बघा मित्रांनो, याला पण आपण असं लावलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आपण अर्धा कागद असा चिपकून घेतलेला आहे पेपर याला. आता अर्धी बाजू राहिलेली ती पण अशीच कवर करून घेणार आहेत. हे बघा मित्रांनो, आता हे मोठे मोठे बाबूंनी कापले आहेत. हे जरा इकडे लावूया आपण, कारण डायरेक्ट यांना असं लावणार तर मोठ्या मोठ्याना, आणि मग छोटे छोटे आपण लावणार आहोत. आता आपण जे छोटे छोटे लावलेत ते छोटे छोटे आपण लावून घेणार आहोत इकडे असे. आता हे छोटे छोटे राहिले आहेत, हे इथे लावून असं पूर्ण कवर करून घेणार आपण. आता हे इकडे आपण कवर करून घेतले आहे मित्रांनो. आता यांना आपल्याला एक काम राहिलं आहे महत्त्वाचं, म्हणजे यांच्यावरती पुन्हा फेमिकॉलचा हात फिरवायचे, म्हणजे जी तोंड आहेत ना पुन्हा असे चिपकवायचे. आपल्याला पाणी लावायचे, पहिले पाण्याचा हात लावून मस्त की यांना असं लावून एकदम व्यवस्थित त्यांना झाकून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला कुठूनच असा तोंड खुल्ला दिसणार नाही. पाण्याचा मग आपण इकडे घेतलेला आहे आणि याला असं मगावरती ठेवलेला आहे, म्हणजे आपला हा हलणार नाही आणि एकदम परफेक्ट बसेल. हा सेंटर घेतलेला आहे भावानो, आणि त्याच्या बाजूला आपण दुसरा हा घेणार आहे आणि ग्लूगनच्या सहाय्याने आपण त्याला चिपकवून घेणार आहोत. आता एक झाकण लावला. आता अशाच प्रकारे आपल्याला आणि पहिला जो झाकण असेल त्याला आपल्याला ब्लूगनमध्ये असा लावून घ्यायचं आहे, कारण ब्लूगनमध्ये लावला तरच ते हलणार नाही आहेत. आणि यांना खाली पण ब्लूगन लावायला पाहिजे आपल्याला, म्हणजे वेगळं काही करत नाही आहे, फक्त एकमेकाला असे ब्लूगनमध्ये चिपकवत चालू आहे आपण. हे बघा, हा एक आपण इकडे घेतलेला आहे आणि हा एक इथे बघा. हे बघा, एक गोल बेस आपण तयार करून घेतलेला इकडे. हा सेंटर काढलेला आहे. आता याच्या खाली आपण दुसऱ्या कलरची झाकणं अशी लावणार आहोत. तर चला आता आपण ह्या कलरची झाकणं लावूया. हा इथे एक लावला. आता हा एक कोपरा आहे, हे असे मॅच करून घ्यायला लागतील आपल्याला, आणि मग त्याला एकदम व्यवस्थित असं बसवायचं. हे बघा, हा एक लावला आपण इकडे. आता असेच झाकणं जे आहेत आपले ते सर्व झाकणं आपण इकडे लावून घेणार आहोत. ग्लूगन आपण लावला, याला इकडे असं लावणार आहोत. पुन्हा वरतून असा ग्लूगन थोडा सोडायचं खालच्या बाजूला, आणि दाबाच्या अगोदर आपल्याला खाली ग्लूगन आपण लावला ना की मग तो हलणार नाही आहे. इकडे एक बाजू मेन आपली असते तिथे असं लावायला लागतो थोडं, आणि मग आपल्याला हा याला चिपकावं लागतो. त्याला आपण असं चिपकवलं ना
की मग त्याची दुसरी गॅप असते, त्या गॅपला आपण इकडे हे बघा, प्रत्येक जॉईंटमध्ये ग्लुगन अशी सोडायची आपल्याला आणि याच्या खालच्या साईडला पण आपण ग्लुगन लावतोय म्हणजे आपला झाकण हल्ला नाही पाहिजे सुकसपर्यंत. आता बघा, हा पहिला आपण इकडे लावला आतमध्ये असा. आता हा आतमध्ये लावल्यानंतर काय करायचं आपल्याला, सर्वात अगोदर आपल्याला खाली एक डॉट द्यायचं इकडे, का म्हणजे आपला खाली येणार नाही. आणि याच्या बाजूला जे जॉईंट आहेत दोघांच्या मध्ये, याच्यामध्ये ग्लुगन असं सोडायचं आहे म्हणजे ही दोन झाकणं एकमेकाला चिपकली. आता या दोघांच्या मध्ये पुन्हा एक गॅप आहे, तर इथे आपल्याला ग्लुगन असं सोडायचं आहे आणि असं खालपर्यंत असं लावून घ्यायचं आहे म्हणजे एकमेकाचा अटॅचमेंट खूप चांगला असेल आणि मजबूती एकदम भरपूर येणार आहे. बघा, आपण वरती एक त्याला असा एक दिला. आता हे खाली आपण इकडे साईडला एक टिपका दिला. आता इकडची जी साईड आहे याला आपण, मित्रांनो जेवढं होईल ना तेवढं तुम्ही एकसारखी झाकणं घ्या. एकसारखी झाकणं घेतल्याने काय होईल माहिती आहे का, तुमचा हा जो आकाश कंदील आहे एकसारखा आणि सुंदर असा येईल. जर तुम्ही सर्व झाकणं जर वेगवेगळी घेतली तर तुमचा जो आकाश कंदील आहे तो एकसारखा येणार नाही. एवढे आपण असे व्यवस्थित बसवले.
कारण इकडे आपल्याला लाईट लावायची आहे म्हणून आपल्याला अशी जागा सोडायची म्हणून आपण तुकडे लावतो इकडे. तर हा व्यवस्थित बसणार आहे. याला आपण कटिंग पण व्यवस्थित केलेलं आहे. हे बघा किती मजबूत झाला आहे. हा पडला ना तरी याला काय होणार नाही, एवढा मजबूत झालेला आहे, एकदम मजबूत. हा आपण 250 झाकणांपासून हा आकाशकंदील बनवलेला आहे आपण. आणि याला आता आपण एक फिनिशिंगचं काम देणार आहोत. आता ही झाकणं लावून घेतली, पण हा ही झाकणं सगळी कलरफुल झाकणं आहेत, उलटी सुलटी झाकणं आहेत. यांना तुम्ही असाही लावू शकता. आणि जर तुम्हाला याला अजून जर सुंदर असं दाखवायचं असेल तर त्यासाठी एक उपाय तुम्हाला सांगतो मी. बघा हा झाकण घेतला आपण आणि या झाकणाच्या मापामध्ये आपण सर्व पेपर असे कटिंग करून घेणार आहोत. त्या झाकणांच्या वरती लावण्यात एक वेगळाच लुक येणार आहे. हे बघा मित्रांनो, असं आपण कटिंग केलं तर अशाच प्रकारे सर्व कलरफुल पेपर आपण कटिंग करून घेऊया. हे डिझाईन पेपर आपण घेतले आणि सगळ्या टिकल्या बनवल्या. आता या टिकल्या आपल्याला याच्यावरती लावायच्यात. बघा मी कशी लावतो. इकडे या जरा क्लोज या आणि कशी लावतो बघा. आपल्याला एक एक लावायच्यात. एक ही लावली, त्याच्या बाजूला एक ही अशी लावायची. बघा जेवढे आहेत ना आपल्याकडं 2-3 कलर आहेत, ते 2-3 कलर आपण अशी लावणार आहोत. ते 2-3 कलर आपण अशी लावून घेतो पटापट. आता इकडे व्हाईट पण आहे, व्हाईट पण लावूया मित्रांनो. आपण व्हाईट मध्येच लावूया कारण व्हाईट कमी असल्यामुळे आपण यांना इकडे असं लावतो आपण. ही मध्येच लावली, ही लावली. आता पिवळं झाल्यानंतर पुन्हा आपल्याला हिरवा लावायला लागणार आणि मग डबल एक पिवळं लावायला लागणार. हे बघा हे 3 टिकल्या आपण याच्यावरती लावलेल्या आहेत अशा. मित्रांनो किती सुंदर असा बनवला बघितला. हे सर्व आपण झाकणाच्या पासून बनवलं, सर्व टिकल्या वगैरे लावून घेतल्या. आता याच्यामध्ये जे आपण बलून फुगवला होता त्याची आपल्याला हवा काढायची आहे. तर आस्ते आस्ते आपण त्याची हवा काढणार आहोत. त्यासाठी स्क्रूड्रायव्हर आपण घेतलं. इकडे बघा,
हे बघा मित्रांनो, आपण एक झाकण काढून घेतलेलं आहे आणि एक झाकण काढून या आतमधला बलून आणि पेपर आपल्याला असं काढून घ्यायचं आहे. आणि आता आपण कैचीमध्ये बघा असं काढलेलं आहे ना, त्यासाठी आपण एक झाकण काढलेलं आहे आणि एक झाकणाच्या बाजून अशी जागा आहे, इथून त्याला काढायचं आहे आपल्याला. कारण त्याला आपण फॅमिकॉल लावला होता म्हणून तो कडक झाला आहे आतमध्ये. तर त्याला आपल्याला आस्ते आस्ते असं फोल्ड करून काढायचं आहे. तुकडे तुकडे करूनच काढायला लागणार. एक कोपरा आला तर तो पूर्ण बाहेर येणार. हे बघा सगळंच काढलं. म्हणजे फिटिंग करायच्या अगोदर लाईट टाकली तर आपल्याला पाहिजे तशी आपल्याला लाईट आतमध्ये सोडता येईल. ही वायर पूर्ण इथपर्यंत ढकललेली आहे आणि याचा जो आहे हे आता उचलून आपण तिकडे येणार आहेत आणि इथे आपल्याला फिट करायचं आहे आणि इथं ब्लूगम लावून याला इथं असं टाईट करायचं आहे. हा बाबू ग्लू सोडून दे मला थांब. आपला आकाशकंदील तयार आहे मित्रांनो. बघा 250 झाकणं लागली या आकाशकंदील बनवायला आणि ब्लू गनच्या 8 ट्यूब्स लागल्या आणि हा कलरफुल पेपर्स. म्हणजे टोटल खर्च आपल्याला आलेला आहे तो 120 रुपये आलेला आहे. 120 रुपयामध्ये असा सुंदर असा आकाशकंदील तुम्ही घरी बनवू शकता. आणि मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अरे आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचा ब्रेक. बाय.